आपल्या अनेक मागण्या आहेत, बऱ्याच मागण्या आहेत, त्या आज आपल्याला या ठिकाणी शासन दरबारी मागायच्या आहेत. त्याही लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, यासाठी आपला हा संघर्ष आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. गोरक्षक यांच्याकडून जो कुरेशी समाज बांधवांवरती जो अन्याय अत्याचार होतोय तो थांबलाच पाहिजे. कुरेशी समाजावर नाहक होणाऱ्या पोलीस केसेस या थांबल्याच पाहिजेत. आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर पूर्ण देशामध्ये कुरेशी समाज बांधवांनी खरेदी विक्री हा संप पुकारलेला आहे. जे शेतकऱ्यांकडे भाकड जनावर आहेत, जे जनावर माझावर येत नाहीत, दूध पित नाहीत, त्याचा ठेवून बी काही उपयोग नाही. अशा जनावराला शासनानं अनुदान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, अशा आपल्या बऱ्याच मागण्या आहेत. जरा शांतता राखा, सर्वजण शांतता राखा. आपल्याला कोण दोष पत्रकाराला काय विषय नसतो, आमचं कामच आहे दाखवायचं. दाखवू दे किंवा दाखवा म्हणलं ना, आम्ही म्हणलं थोडस अध्यक्ष बात करो. माइक क्या माइक लो माइक या ठिकाणी आपला हा बार्शी शहरातील तालुक्यातील कुरेशी समाज बांधवांचा व शेतकरी बांधवांचा मुकमोर्चा तहसीलवर आलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मत मांडण्याकरिता माननीय श्री अण्णासाहेब लोंढे यांना विनंती आहे की आपण आपलं मत मांडावं. या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे अण्णाभाऊ साठे, लहूजी साळवी वस्ताद, रमाई भीमाई जिजाई, क्रांतीबा ज्योतिबा फुले, संत नामदेव, संत तुकाराम, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री आई, भीमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आज या ठिकाणी कुरेशी समाज हक्क न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही शासन दरबारी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला, आमच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि त्या अन्याय अत्याचाराची आमची कुठंतरी दखल घ्यावी, कुणीतरी दखल घेणारं असावं म्हणून आम्ही तहसीलदारांच्या दरबारी आलेलो आहोत. सर्व कुरेशी समाजाचे बांधव, त्याचबरोबर आमचे शेतकरी हिंदू समाजाचे बांधव बहुसंख्येनं या आजच्या मुकमोर्चामध्ये सामील होत असताना आम्हाला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की आम्हाला बेकायदेशीर धंदा करायचा नाही, पण जे कायदेशीर आहे त्याच्यावर आमची उपजीविका आहे, आमची रोजीरोटी आहे, ते आम्हाला
सुख समाधान शांततेनं जगण्याचा एक संविधानाने मार्ग दिलेला आहे. त्या पद्धतीनं आम्हाला जीवन जगण्याचं अधिकाराने हक्क आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही एवढ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की विनाकारण जे कायदेशीर असताना आणि जे कायदेशीर नसताना आम्ही कधीच केलेलं नाही आमच्या या सौदागर मुस्लिम बांधवांनी. आणि मग हे करत असताना उगाचच कुठेतरी मॉब लिंचिंगच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी दोषाच्या माध्यमातून जे अन्याय अत्याचार होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान दिलेलं असताना त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आमचे मोर्चे, आम्ही आमचे आंदोलन, आम्ही आमचं हक्क मागण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी निर्माण होतात. हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे. या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजे. म्हणून मोर्चाच्या प्रसंगी एवढं सांगायचंय की आम्ही भाकड जनावराशिवाय म्हणजे आमचा समाज कुरेशी समाज भाकड जनावराशिवाय कशाचीही कत्तल केलेली नाही. काळं असेल पांढरा असेल म्हणजे कोणतं दूध देणारी आणि येतं देणाऱ्या गाईला कधी आमच्या समाजाने हात लावलेला नाही. कुळवाला काम करणारा बैल त्याला कधीही हात लावलेला नाही. जो कुळवाला काम करत नाही तोच भाकड जनावर शेतकऱ्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली ती आम्ही त्या पद्धतीनं आमचा व्यवसाय करतो. परंतु भाकड जनावराला सुद्धा कापायचं नाही, त्याची कत्तल करायची नाही आणि आमची मुस्काटदाबी करायचं हे कोणत्या नियमात बसतंय. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं माजी नगरसेवक शंकरराव देवकर, माजी सभापती उमेश आबा साळुंके, हाजी साहेब, त्याचबरोबर आमचे शशी शेख, तांबुळी साहेब, हाजी साहेब, आमचे सर्व इथं समोर बसलेले हिंदू बांधव, गप्पार सौदागर, बच्चू सौदागर, त्याचबरोबर दत्ता कांबळे आणि असे अनेक असंख्य बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आमच्या देशभक्तीवर संशय घेऊ नका, आमच्या प्रामाणिक धंद्यावर संशय घेऊ नका. आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत आणि भारत देशाचे नागरिक असताना आमच्यावर कुठलाही संशय घेऊ नका. आज जर इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर चीन बरोबरच्या युद्धामध्ये पाकिस्तानाच्या युद्धाबरोबर अब्दुल हमीदाचे काय कर्तव्य आहे हे आपण विसरलोय. ते जाणून घेतलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. या देशाचे राष्ट्रपती, तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल हमीद कलाम यांचं काय काम आहे, यांनी देशासाठी काय केलं हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, या देशातला मुस्लिम या देशावर प्रेम करणारा आहे. जो देशावर प्रेम करणार आहे त्याच्यासाठी हे सुद्धा मदत करणारी माणसं नाही. ही इतक्या प्रामाणिकपणाने वागणारी माणसं आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, आमच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊ नका. आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आणि ह्या देशासाठी शेवटपर्यंत लढू, जगू आणि मरू हीच आमची शेवटची इच्छा आहे. ह्याच पद्धतीनं आमचा मुस्लिम बांधव देशामध्ये राहतोय. आणि म्हणून या ठिकाणी मला हे बोलायची संधी दिली असताना मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की मॉब लिंचिंगच्या माध्यमातून अन्याय अत्याचार करू नका. तुम्हाला जी बेकायदेशीर कृत्य वाटतं त्या ठिकाणी जरूर कारवाई करा. पण कायदेशीर कृत्य नसताना सुद्धा तुम्ही रुद्रे पापलस मध्ये एक घटना घडली, तिथं आमच्या मुस्लिम समाजाच्या महिलेला सुद्धा त्यांनी म्हणजे हातापायी करायला थांबलेले नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा देश सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, दलितांचा आहे, बौद्धांचा आहे, ख्रिश्चनाचा आहे हे मी म्हणत नव्हतो. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहे, ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे वाक्य आहे. म्हणून हे सगळं करत असताना कुरेशी समाजातले अनेक बांधव माझ्याकडे आले आणि त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं की बाबा अण्णा, आम्हाला आदरणीय राजाभाऊ राऊत आमदार असताना आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि वेळोवेळी कुरेशी समाजाच्या मागण्या
माझ्या माध्यमातून आणि आशिफभाई तांबोळीच्या माध्यमातून आणि मंजू सौदागर आणि बबन नावाचा एक माझा मित्र आहे मुस्लिम समाजाचा, आम्ही त्याला बबन म्हणतो, तर हे आम्ही सगळे मिळून राजूभाऊ राऊतांच्या कारणावर वेळोवेळी घातलेले आहे आणि त्यांनी वेळोवेळी सहकार्य करायचा शब्द सगळ्यांना आम्हाला दिलेला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला. परंतु काही अडचणी निर्माण झाल्या, त्याच्यामुळं हे कुठेतरी मटन मार्केटचा विषय असेल, कत्तलखान्याचा विषय असेल, हे थांबलं. परंतु अजून सुद्धा आपली वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा आपण राजूभाऊच्या माध्यमातून म्हणा, सोबत साहेबांच्या माध्यमातून म्हणा, हे आपलं काम हे आपल्याला कडेपर्यंत न्यायचं असेल तर आपल्याला या राज्यकर्त्यांना वेळोवेळी निवेदन दिले पाहिजे, त्यांना सांगितले पाहिजेत, आपल्या समस्या सांगितल्या पाहिजेत. आज तुम्हाला सांगतो बार्शी तालुक्यामध्ये दुनियाचं गढूळ वातावरण आहे, परंतु राजूभाऊ राऊतांच्या माध्यमातून या बार्शी तालुक्यात आणि या शहरामध्ये कुठलीही जातीय तेढ निर्माण न होता, कुठलीही जाती तेढ निर्माण न होता, कुठलीही जातीय दंगल न होता, सुख समाधान शांततेनं या बार्शी तालुक्यातला दलित मुस्लिम पुण्या गोविंदानं राहतोय हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की अजून आपण एकदा दोनदा राजूभाऊ राऊतांबरोबर मिटिंग लावू किंवा सोबत साहेबांबरोबर मिटिंग लावू, आपल्याला काय भेटायला कुठली अडचण नाही, परंतु आपल्या मागण्या आपल्या पदरात कशा घेऊन पदरात पाडता येतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आता खरंच बंद ठेवलंय का, नाहीतर आम्ही बोलायचो इथे आणि परत दुसरं खरंच बंद आहे का सगळं आता. तर ह्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचंय आणि जी तुम्हाला जे कुरेशी समाज हक्क न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांचे जसे निवेदन येतील, जसे पत्र येतील, जसे आदेश येतील, त्याप्रमाणे शांततेच्या मार्गाने आपल्याला हे आंदोलन पुढे रेटायचंय आणि हे आंदोलन आता थांबणार नाही. ये तो एक अंगड़ाई है, आगे बहुत बड़ी लढाई है, अशा पद्धतीनं आपल्याला हे लढाई चालू ठेवायची. आणि उद्या कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. उद्या 104वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती असताना त्या जयंतीला सुद्धा मी सर्वांच्या कुरेशी समाजाच्या वतीनं व सर्व या ठिकाणी जमलेल्या हिंदू समाजाच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीला शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलायची संधी दिली, परंतु जाता जाता मी एवढं सांगेन की मुस्लिम समाज हा देशासाठी लढणार आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून हे सगळं जी मी आता नावं घेतली, राष्ट्रपतींचे आदरणीय राष्ट्रपती लढत असताना किती मुस्लिम शहीद झाले ह्याचा सुद्धा अगणित आकडा आहे. आणि ज्यावेळेस आपण दिल्लीमध्ये जातो, इंडिया गेट आहे, त्या इंडिया गेटला जर नीट निरखून पाहिलं तर त्या इंडिया गेटवर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे मुस्लिम समाज लढला, त्या मुस्लिम समाजाचे ब्रिटिशाविरुद्ध शहीद झालेल्या 72,000 मुस्लिमांची नावं त्या इंडिया गेटवर आहे. म्हणून या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी स्वयंजकाचा आभारी आहे. आणि इथून पुढे कुठलंही आंदोलन असो, शांततेचं कुठलंही मोर्चा असो, आणि माग आशिफा नावाच्या मुलीवर अत्याचार झाला होता, तिचा खून झाला होता, त्यावेळेस सुद्धा मी दंडाला काळी पट्टी बांधून आशिफभाई तांबोळी नगराध्यक्ष असताना मी माझी नगरसेवक आता आहे, त्यावेळेस नगरसेवक असताना त्या मोर्चामध्ये मी सुद्धा काळी पट्टी बांधून आशिफाच्या मारेकऱ्यांचा आणि बलात्काऱ्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो. आणि ह्या मुस्लिम समाज आणि माझं नातं हे काय म्हणजे सांगावं असं काय नाही, पण एक घट्ट नातं आहे. दलित मुस्लिम हिंदू ही एक वज्रमूठ झालेली आहे, एक आहे ते सगळे. इथं कुणीही कुणाला वेड्या वाकड्या नजरेनं न पाहता चांगल्या पद्धतीनं आपण काम करत असताना आपण सगळे हिंदू मुस्लिम येशू ख्रिश्चन भाई आहेत. आपण या पद्धतीनं आता आपल्याला काम करायचंय. आणि इथून पुढं कुठल्याही आंदोलनामध्ये तुम्ही शंका नाही बाळगायची. त्या आंदोलनामध्ये शंकर देवकर आहेत, मी आहे, आबाजी साळुंके आहेत आणि हे सगळ्या समाजाचे प्रतिष्ठित जे आहेत हे सर्व तुमच्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मला बोलण्याची या ठिकाणी स्वयंजकांनी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि माझं 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत, सलाम वालेकुम, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय शंकर देवकर मेंबर, आपणास विनंती आपण आपलं
मत या ठिकाणी मांडावं, तेही 2 मिनिटात. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शेतकरी मित्र, शेतकरी बांधव, कुरेशी बांधव, तमाम पत्रकार, सर्व समाजाचे सर्व घटक, सर्व समावेशक, ह्या भारत देशाच्या अखंडतेप्रमाणे हम सब भाई भाई ह्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम हे बोलत असताना या समाजाच्या या रोजीरोटीवर जो हा प्रश्न निर्माण झालाय समस्त महाराष्ट्रभर, हे महाराष्ट्रभरात होत असताना प्रामुख्यानं या समाजाच्या उदरनिर्वाहाचा विषय पहिला जर भाग येत असेल तर तो शेतकरी आहे. यांच्या उपजीविकेचा कणा हा शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी जर पिकवलं, शेतकऱ्यांनी जर जनावरं सांभाळली तर ते मार्केट, कुठल्याही मार्केट, महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कुठल्याही मार्केटमध्ये जर जनावरं येत असतील व्यापारासाठी तर ते शेतकऱ्यांचे आहेत. पहिल्यांदा ह्या देशाचा कणा, ह्या राज्याचा कणा, ह्या गावाचा कणा शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे जर शेतीला पूरक हा एक पशुपालन, मग दुग्ध व्यवसाय असेल, म्हशी असतील, गायी असतील, ह्याच्या अनुषंगाने हा जो व्यापार चालू जातो, व्यवहार चालवला जातो, त्याचा कणा शेतकरी आहे. तर शेतकऱ्यांच्या या जनावरांना हे सांभाळत असताना आपल्या या ठिकाणी बसलेल्यापैकी अनेक जण शेतकरी आहात आणि ऐकणारे पण बऱ्यापैकी ते शेतकरी आहेत. जर एखाद्या गाई किंवा म्हशी एक 10-20 जर आपण घरी सांभाळत असेल तर त्या 10-20 जनावरांना सांभाळण्यासाठी आपल्याला काय चारा लागतो हे जे प्रत्यक्ष सांभाळतात ना हे त्यांनाच माहिती आहे. जर 5 म्हशी दूध देत असतील किंवा 5 गायी दूध देत असतील तर 5 उर्वरित भाकड जनावरांचं करायचं काय? शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याला खुराक द्यायचं, दूध देणाऱ्या जनावरांना खुराक द्यायचं का भाकड जनावरांना खुराक द्यायचं? मग त्याच्याशिवाय त्याला हेराफेरी केल्याशिवाय पर्याय नाही, त्याला पर्यायानं बाजारपेठेत जावंच लागतं. मग ह्या भाकड जनावरांना जर कोण गिऱ्हाईक असेल तर मग तो हा व्यापारी मराठा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, हे सगळ्या जाती धर्माची लोक तिथं व्यापारी करतात, दलाली करतात. हे सगळे व्यापारी एक प्रामाणिक एक उदरनिर्वाह म्हणून सगळे करतात. प्रत्येक जनावर येईल हे काही कापायला जात नाही. आणि जे निकामी, जे वापरात येत नाही, ज्याला चालता येत नाही किंवा ते दूध देऊ शकत नाही आणि शेतकरी त्याला सांभाळू शकत नाही. प्रत्येक शेतकऱ्याला शेती आहे असं नाही. अनेक शेतकरी असे आहेत की 2-4 जनावरं सांभाळायचे आणि त्याच्यातूनच आपला उदरनिर्वाह करायचा. अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जीवन चाललेलं आहे. सगळ्यात महत्वाचं या राज्यात, या देशात शेतकरी संकटात आहे. त्या शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या मागणीला तर कुणीच बगल देतं. त्यांना कुठं शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळत नाही. हा वरून राजा वारंवार बरसतो. तर त्या गोष्टीचा बी सगळ्यांनी विचार करावा लागतो. आणि ह्या वारंवार ह्या कुरेशी समाजावर काही गोरक्षकाच्या नावानं मॉब लॉन्चिंग करून गाड्या अडवल्या जातात, त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन दिलं जातं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जातात. परंतु प्रत्यक्षात बघितलं त्या जनावरांचा निकाल लागल्यानंतर ते जनावर त्या कुठल्या गोशाळेत सोडलंय त्या ठिकाणी ते जनावर दिसत सुद्धा नाही. मग ह्या गोष्टीची किंवा ह्या जनावरांची विल्हेवाट काय लावली जाते हा सुद्धा प्रशासनाला मी या निमित्तानं आज विचारत आहे. या कुरेशी बांधवांना जर आपण या डॉक्टर जनावर यांनी खरेदी करू नये किंवा शेतकऱ्यांनी यांना जनावरं विकू नये, जर असं होत असेल तर माझी ह्या प्रशासनाला विनंती आहे, आपण या शेतकरी बांधवांचे जी भाकड जनावरात गाई म्हशी बैल असतील तर त्यांची व्यवस्था शासनाने करावी आणि त्यांना बाजार भावाप्रमाणे त्या भाकड जनावरांचा मावेजा द्यावा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना ते भाकड जनावर सांभाळता येतील आणि त्यांचा उदरनिर्वाह करता येईल. अशा पद्धतीची मी या शासनाला विनंती करतो. या निमित्ताने मला आणखीन एक विनंती करायची आहे. मित्रांनो, आपण गेली 5 वर्ष मी तुमच्या पूर्ण ह्या प्रक्रियेत मी संपर्कात आहे. तुम्ही कुठलं खिलार जनावर किंवा गोवंश जे सरकारने बंदी घातली या गोष्टीचा कुठेही या गोष्टीबद्दल आम्ही अत्याचार होत नाही. त्याच्यासाठी मी तत्कालीन डीवायएसपी त्यांना मी स्वतः आधी दिली होती की गोवंशाची हत्या केली जाणार नाही. हे लोक जर जगत असतील किंवा यांचा उदरनिर्वाह यांना करायचा असेल तर त्यांच्या रोजीरोटीपासून आपण रोखू शकत नाही. तर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं, आमचा काही याला नंतर आज कधीही गोवंशाची हत्या त्या ठिकाणी खिलार किंवा चांगल्या बैलाची कधीच हत्या झालेली नाही. झाली असेल तर कटाई झाली असेल तर या म्हशी हाल्या वेडे वाकड जनावर यांच्याशिवाय आणि जर्शी ह्याच्याशिवाय या इथं या प्रशासनाला मला अजून एक विनंती करायची आहे या माध्यमातून तहसीलदार साहेबांना, साहेब आपण या तहसीलदार म्हणून आपण या तालुक्याचे मालक आहात किंवा तालुक्याचे पोशिंदे आहात.
आपण बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगावं, त्या समाजासाठी ज्या पूर्वीचं होतं स्लॅटर हाऊस त्या ठिकाणी आज घरकुलाची योजनेचं काम चालू आहे. चांगली गोष्ट आहे, सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजे, शासनाचं योजना आहे, त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. पण आपण या नगरपालिकेला सूचित करावं, त्या लोकांसाठी जे पूर्वीवत होतं स्लॅटर हाऊस, कत्तलखाना, याची सुद्धा या निर्मिती यांना करून द्यावी आणि यांना रीतसर या कत्तलखान्यात चालवण्यासाठी किंवा यांच्या उपजीविकेसाठी याच्यासाठी आपल्याकडे जनावरांचे डॉक्टर आहेत, त्यांची पाहणी करून तपासणी करून त्यांना ते अधिकृत शिक्काग्राह्य करून देतात आणि त्यानंतरच एक स्लॅटर हाऊसवर हे जनावर कापली जातात. हे अनेक वर्षापासून आम्ही पाहत आलोय. पण या 10 वर्षाच्या कालखंडात त्यांना कुठला स्लॅटर हाऊस नाही किंवा कुठल्या डॉक्टरची यांना विजिट नाही आणि होत असलेल्या वारंवार या गोरक्षकाकडून या समाजाची पिळवणूक होत आहे. यांना प्रेम प्रसंगी मारलं जातं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा उपाय पाहिला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा गोवंशाला राजमान्यता दिली, घेऊ द्या, काय हरकत नाही. परंतु हे होत असताना या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या देशात या राज्यात जगणाऱ्या ज्यांची उपजीविका पारंपरिक व्यवसाय त्यांचा चालत आलेला आहे या त्या रोजीरोटीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि जर समजा या लोकांकडून जर आपल्याला पशुहत्या होऊनच द्यायची नसेल तर हा जो समाज आहे ह्या समाजाचा सर्वे करा एक आठवड्याच्या आत आणि तुम्ही ह्या सर्व समाजाच्या लोकांना याच्या हाताला काम द्या, जेणेकरून यांनी हा व्यवसाय सोडला पाहिजे. अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करतो. हे होत असताना प्रशासनाला आणखी एकदा सांगू, अजून त्याचं लक्ष ओढू शकतो. राज्य पातळीवर महाराष्ट्र शासनाचा हा कत्तलखाना देवणारचा कुणाचा आहे, त्याचा मालक कोण आहे पहा. त्याचं नाव मुस्लिम समाजाचं दिलं जातं, तो प्रत्यक्ष चालवणारा कोण असेल तो त्यांनी प्रशासनानं त्या मालकाचं नाव तुम्हाला 2 मिनिटात ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. दुसरी गोष्ट यूपी उत्तर प्रदेशात सगळ्यात मोठा कत्तलखाना, तिथे दररोज 1.5 लाख गायींची कत्तल केली जाते. मग ह्याचा मालक कोण आहे? शर्मा, वर्मा, देशपांडे, जोशी हे सर्व विविध भाषिक हे सर्व वेगवेगळे आणि चिरवलं जातं केवळ या कुरेशी समाजाला. हे होत असताना आपण जर या लोकांच्या रोजीरोटीवर जर आपण उडत असाल तर ह्याच्यापेक्षा अन्याय कुठलाच दुसरा होणार नाही. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे, आपण या समाजावर होत असलेल्या वारंवार अन्यायाला आपण वाचा फोडावी. या समाजाच्या जडणघडणीला जो ब्रेक लागलेला आहे आज महाराष्ट्रात, या समाजाकडून एकही भाकर जनावर विकत घेतलं जात नाही. सगळे बाजार महाराष्ट्रात बंद आहे. उदाहरण दाखल सांगतो, परवा संगमनेर तालुक्यात शेतकरी संघटनेनं तहसील कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्या मोर्चात त्यांना सांगितलं गेलं तहसीलदार साहेबांना, साहेब हा शेतकऱ्यांचा आर्थिक कण आहे, शेतीला जोड व्यवसाय हा व्यापारात जनावर गाई म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे. आणि जर भाकर जनावरांवर आम्ही सांभाळायचं आमची जर ताकद नसेल आणि आम्ही जर हे भाकर जनावर जर ह्या व्यापाऱ्यांना जर आम्ही द्यायचं विकायचं नसेल तर ह्या जनावरांचं आम्ही करायचं काय? तुम्हाला आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेट देतो की जेणेकरून हे जनावर आमचे एक तर तुम्ही बाजार भावानं विकत घ्या आणि तुमच्या तहसील कार्यालयात बांधा किंवा अन्यथा तुम्ही जंगलात सोडून द्या, परंतु आम्हाला न्याय द्या. आणि जर आपण न्याय देणार नसाल तर मग आम्हाला वेळ प्रसंगानं जे काही आमच्या शेतकऱ्याकडे असणारी भाकर जनावर आहेत हे सगळी तहसीलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आणून सोडण्यात येतील. हेही तुम्हाला या निमित्तानं आपण विनंतीवर आम्ही करतो. ह्या समाजाची जगणूक होत असताना हा समाज काही नवीन करत नाही का? पण ह्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा आपण जे ह्या समाजाकडे बोटं दाखवता हे कत्तल करते जनावरांची आमचं जमतं, ह्यापैकी किती जणांच्या घरी एक जनावर आहे? त्यांनी सांगावं आपल्या घरी एक 5-10 गाय म्हशी सांभाळून बघावं, त्याला पोसायला काय लागतं ह्याचा विचार करा आणि मग तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवा. एक बोट आपण समोरच्याकडे दाखवलं तर 4 बोट आपल्याकडे असतात. ही कोणी विसरता कामा नये. आणि ह्या देशातली ह्या राज्यातली ही शांतता ही सहिष्णुता ही अखंड आबाधित राहिली पाहिजे. ह्या देशाचा राजा त्या राज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजानं जगावं कसं, छत्रपती संभाजी महाराजांना वागावं कसं, राहावं कसं, ह्या गोष्टीची शिकवण सर्व जाती धर्माच्या 18 पगड जातीला सोबत घेऊन दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या देशातल्या सर्व नागरिकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. आणि जर लोकशाहीचा अधिकार जर जनतेच्या मनात जनतेने जर ठरवलं आणि जनता एकवटली तर त्याच्या पुढे काही करू शकणार नाही. हे जनतेला वेठीत धरू नका, जनतेला वेठीत धरू समस्त 18 रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
या निमित्तानं आपल्याला मी आवर्जून सांगतो. जाता जाता आपल्या सर्व समाज बांधवांना सांगतो, बांधवांनो, हा समाज किंवा कुरेशी समाज हे बी माणसंच आहेत, हे जनावरं नाहीत, माणसंच आहेत. हे माणसं माणसानेच. आणि जर समजा या लोकांकडून जर एखादा चुकीचा संदेश गेला, तुम्ही आम्हालाच बंधन काप करताय, तर तुम्ही उद्याच्याला आम्ही बी उडून दाखवू का? आणि जर अशा सूचना जर ह्या समाजाकडून आल्या तर आपण इतर समाजाची माणसं आपण काय निर्णय घेणार आहात? ह्या भाकर जनावरांचा विषय हा भारतभर चाललाय. मग कत्तलखाने का थांबलेत का? एक्सपोर्ट थांबले का? माझ्या पत्रकार बांधवांना एक माझी विनंती आहे, आपल्या भारत देशात असणारे हे जे मोठे मोठे 5 कत्तलखाने आहेत, हे कोणाच्या मालकीचे आहेत ह्याची जरा माहिती घेतली तर मला फार आनंद वाटेल. आणि खऱ्या अर्थानं जर माणुसकीचा किंवा लोकशाहीचा गळा घोटला जात असेल त्या ह्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, हे चुकीचं धोरण राबवत असता, कुणाला तर बरं वाटावं, कुणाच्या तर तोंडापुरतं गोड बोलावं आणि त्याच्या तोंडापुरतं मर्यादित असं वागू नये. शेवटी आपण प्रत्येक जण मानव आहे, त्या मानवाने मानवाच्याच कामाला किंवा मानवाच्या उपयोगाला यावं अशा पद्धतीची वागणूक असावी. मला कुठल्या राजकीय पुढाऱ्याकडे बोट दाखवायची नाही, परंतु या सर्व समाजाला मला सांगायचंय, आपण जर आई बाळ रडलं तरच त्याला पाजते, हा तसा प्रकार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बगल आमका बगल तमका बगल अन्य लोंढे बघतील ते हाजी साहेब बघतील, असं नाही, किंवा शंकर देवकर बोलल, असं नाही. सर्वांनी एकत्र येऊन हा जर तुम्ही लढा दिला तर मग आता विद्यमान जे काही पुढारी असतील आपल्याला त्यांच्यापर्यंत सुद्धा जावं लागेल, आपलं दुखणं त्यांच्या पुढे मांडावं लागेल, न्याय हक्काच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडून ते शासन दरबारी आपला पाठपुरावा करून मंजूर करतील. आणि ह्या गोष्टी सगळ्या ह्या समाजासाठी आज हे जे तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी सगळ्यांना, ह्या देशातले जे मोठे मोठे कत्तलखाने एक्सपोर्टचे आहेत हे सगळे शासन अनुदानित आहे. त्यांना शासनाचं अनुदान आहे ह्या जडणघडणीला ह्या उभा करण्यासाठी. 50% अनुदान हे शासन देत आहे. आणि मग शासन एका बाजूने ह्या कत्तलखान्यांना अनुदान देत आहे, दुसऱ्या बाजूला या लोकांची या गोरक्षक किंवा संवर्धनाच्या माध्यमातून जर ह्या समाजाला जर ही वेठीत धरत असेल तर मग हा न्याय कुठला आहे? शासनाने एकीकडे मदत करायची, दुसऱ्याकडे त्यांच्यावर कारवाई करायला लावायची. ही विसंगती आहे. ही जर भारत देशात शांतता सुविधा ही जर अबाधित ठेवायची असेल तर सर्व राजकीय नेत्यांनी एक आपल्यातला भेद बाजूला ठेवावा. कुणाला कुठे काय वागायचं त्यांनी त्या मार्गात जावा, त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु आपल्या जर रोजीरोटीवर जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने पुढे येऊन मागितलंच पाहिजे, लढलंच पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व बांधवांना आणि प्रशासनाला विनंती करतो, या कुरेशी समाजावर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपण वाचा फोडावी. आपण बार्शी नगरपालिकेचे प्रशासक असलेले बाळासाहेब चव्हाण साहेब यांना शासनामार्फत शासकीय अधिकारी म्हणून आपण तहसीलदार साहेबांनी त्यांना विनंती करून या लोकांसाठी स्लॉटर हाऊसची निर्मिती करून द्यावी. त्याच्यासाठी काही ठराविक निधी सुद्धा बार्शी नगरपालिकेला आलेला आहे, परंतु त्यांनी कुठं खर्च केलाय कुठं ठेवलाय हे त्यांनाच माहीत. आज भले ठिकाणी त्या प्रशासनात किंवा त्या सत्तेतल्या लोकांचं आमचं जमत असेल नसेल, परंतु आज या निमित्ताने मी आवर्जून सांगतो की प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. ही न्यायपालिका हे शासन तुमच्या आमच्या खिशातल्या पैशावर, तुमच्या आमच्या खिशातल्या जीएसटीवर, तुमच्या आमच्या खिशातल्या करावरच टॅक्सवरच हे सगळी यंत्रणा चाललेलं आहे. त्याला काय गव्हर्नमेंट शासन कुठं पैसे छापून यांचा कारभार करत नाही. तुमच्या आमच्या जीवावर हे तर ह्या शासनाला आपलं मागायचं कर्तव्य आपण मागितलं पाहिजे आणि मागून घेतलं पाहिजे आणि करायला एक काम आपल्या न्याय हक्कासाठी बांधून ते आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं पाहिजे. एवढे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी सूचित करतो, प्रशासनाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द होतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर माननीय जनाब वसीमभाई पठाण यांना विनंती आहे आपलं थोडक्यात आणि 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. आज पूर्ण राज्यामध्ये असं बघितलं तर पूर्ण भारतामध्ये शेतकरी कसं संकटात येईल त्या बाबतीत
केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पाऊल उचलत आहे. ही लढाई फक्त तुमची आमची नाही, त्या राज्यातील तरुण बेरोजगार होता. ह्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्याचं प्रमाण बघा. या 11 वर्षामध्ये जे राज्यकर्ते बसले केंद्रामध्ये, राज्यात काय दिव्या लावले. ही लढाई तुमची आमची नाही, फक्त अल्पसंख्याक समाजाला भेटीस धरायचं, नवीन नवीन कायदे आणून अल्पसंख्याकाची आर्थिक स्थिती कमजोर करायची, ही उद्देश हा भाजप सरकार RSS आहे. परंतु ही व्यवसाय आज शेतकऱ्याची निगडीत आहे, आज शेतकऱ्याची जवळीक व्यवहार आहे. आणि केंद्राचं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, यांनी शेतकरी कमजोर केला. शेतकऱ्याचे त्या मोदी सरकारने केंद्रामध्ये 3 कायदे आणले होते. शेतकऱ्याच्या विरोधात कायदे होते. ती कायदे रद्द करण्यासाठी आज 600 शेतकऱ्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे. म्हणून आम्ही सांगतो, आम्ही संसदमध्ये बोलतो, विधानभवनात बोलतो, हा भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात काम करते. यांना जनतेचे काही देणं घेणं नाहीये. ह्यांनी फक्त देशामध्ये 2 मोठ्या लोकांना, उद्योगपतींना मोठ्या करण्याचं काम या मोदी सरकारने आणि भाजप सरकारने केलेलं आहे. ती 2 उद्योगपती कोण? ती 2 उद्योगपती अदानी, अंबानी. ते कुठले? गुजरात. हे 2 कुठले? गुजरात, अमित शहा आणि मोदी. पूर्ण देश हे अंबानी अदानीला विकले गेलेला आहे. हे देश पुढे चालत असेल ते अंबानी अदानी चालवत. ह्या देशामध्ये सर्वात श्रीमंत जे होत असेल ते अदानी अंबानी होत आहे. त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाहीये, त्यांना अल्पसंख्याक समाजाचं काही देणं घेणं नाहीये. आज या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणून आज आम्ही सरकारच्या दरबारी येऊन तुम्हाला आज हक्क मागायला आम्ही तुमच्या दरबारी आलो. आज तुमच्या समोर बसलेलो आहोत तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. घेण्याच्या कार्य सरकार आहे. यांना अजिबात आज जे तुम्हाला बघत जे गायचा जे विषय आहे, गोरसचा विषय ना, हा फक्त एक यांचा प्रचारही आहे. बहुसंख्याक समाज, अल्पसंख्याक भीती दाखवायची आणि सत्तेमध्ये यायचं आणि अमुक खत्र्यामध्ये, तमुक खत्र्यामध्ये आणि सर आपली पुळी बाजून घ्यायची. हा धंदा आहे. हा भाजपच्या दुकानातला एक मोठा भांडवल आहे. ते समजून घ्या. अल्पसंख्याक समाजापासून बहुसंख्याक धोका होईल का? कधी होणार. कारण देशात अल्पसंख्याक समाज हे बंधू तुल्यने राहत आहे, सर्वांना मिळून राहून राहत आहे. हिची भीती दाखवून बहुसंख्यावर भीती दाखवायची की मुसलमानापासून तुम्हाला खतरा आहे आणि सत्तेमध्ये यायचं आणि सत्तेची पुळी भाजायची. ही मागचा मोठा हेतू आहे. पण आता देशातील मीडिया असेल, जनता असेल, तरुण असेल, आता हे सर्व समजदार झालेले आहेत. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे ते काय भाजप सरकारची फॅसिलिटी, भाजप सरकार कशा पद्धतीने काम करतंय. या देशामध्ये आज तरुण बेरोजगार होत चाललाय. सर्वात जास्त आज तरुण आत्महत्या करत आहे. तरुणांना रोजगार नाही. ही सरकार 2014 मध्ये सत्तेत बसताना वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचा वादा या सरकारने केला होता. सबका साथ सबका विकास म्हणून ही सरकार सत्तेमध्ये आला होता. मग सबका साथ मध्ये आम्ही मुसलमान नाहीत का?
आम्ही नाहोत का त्यात, परंतु तसं केलं गेलं नाही. नेहमी राज्यामध्ये आणि देशामध्ये मुसलमान समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे. देशाला जर परगिरी पत्र न्यायचं असेल सर्वांना घेऊन यावं लागेल आपल्याला. ते शेतकरी असेल, उद्योगपती असेल, तरुण असेल, शेतमजूर असेल, ते सर्वांना घेऊन आपल्याला देशाची वाटचाल करावी लागेल. त्याच मुद्द्यावर आम्ही सर्व शासनाच्या दरबारी बसलेलो आहोत. आमची तेच मागणी आहे की आमच्या समाजावर कुणी अत्याचार करू नये, आम्हाला हक्क न्याय दिलं पाहिजे. त्या मागणीसाठी आज आम्ही शासनाच्या दरबाराखाली बसलो आहोत. बऱ्याच मंडळी माझ्यानंतर बोलणार आहे, तर माझा बोलणारा भाषण मी थांबतो आणि जे पुढे बोलणार आहे त्यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. यानंतर उपस्थित माननीय अवघडे सर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत अवघ्या 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं, ही विनंती. सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि आज या बार्शी तहसील कार्यालयाच्या वरती कुरेशी समाज हक्क व न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जो आज मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्या मूक मोर्चाला मी दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझ्या दलित महासंघाच्या वतीनं मी पहिल्यांदा जाहीर पाठिंबा देतो. कारण कुरेशी समाज आज कुठंतरी एकवटतोय, एकत्रित होतोय, संघटित होतोय, त्याचं जास्त मला बरं वाटलं. आणि कुरेशी समाज एक येतो, संघटित होतो, एखाद्या विषयावरती मोर्चा काढतो आणि त्या मोर्चामधला विषय असतो की माझ्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफ व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना माझं अनुदान मिळालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांची जी भाकड जनावरं आहेत त्या जनावरांना अनुदान मिळालं पाहिजे. म्हणजे आज हा तुमचा जो विचार आहे त्या देशातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल, त्या देशातल्या या शेती करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाबद्दल, तो विचार आज खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. कारण या इथला शेतकरी जगला तर इथला सर्वसामान्य माणूस जगणारा याची जाण आज तुम्हाला झालेली आहे. परंतु जे शासनात आणि प्रशासनात बसलेली लोक आहेत त्यांना कदाचित त्याची जाण नसावी. परंतु मित्रांनो, तुमच्या ज्या मागण्या आहेत मी सगळं बघितलं, येताना मी वाचत होतो. कुरेशी समाजावर नाव होणाऱ्या केसेस थांबवा, गरजेचं आहे. शेतकऱ्यांची भाकर जनावरांना शासकीय अनुदान द्या. एखादं जनावर शेतकरी माया लावतो, त्याला लहानापासून मोठे करतो, तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर ते शेतकऱ्याचे एकतर सध्या पाऊस नाही, पाणी नाही, पीक पाणी नाही, पावसाचं वातावरण वेगळं आहे, कधी पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. आणि अशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं शासनानं मदत करणं गरजेचे आहे. परंतु शासन मदत करायचं सोडा, पण उलट त्या शेतकऱ्यावरती कसा अन्याय होईल याच्याकडे जास्त लक्ष देतो. मग जर एखादं जनावर जर भाकर झाला असेल, आपण जर घरात एखादं काही संकट आलं तर आपल्या जुन्या लोकांनी ह्याने काही भांडी पितळेची, तांब्याची करून ठेवलेली असते. आणि ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस आपण ते भांड एखाद्या दुकानात ठेवतो आणि त्याच्यातून 2 पैसे घेऊन आपण आपली अडचण भागवतो. हा समाज मान्य आणि समाजात असलेला हा रीतिरिवाज आहे. एखादं भाकर जनावर संपायला लागलं आणि त्या शेतकऱ्याची जर गरज असेल आणि त्या शेतकऱ्याने जर एखाद्या माझ्या कुरेशी बांधवाला जर ते विकलं असेल, त्याला दिला असेल, तर पोलिसांनी केसेस करायचं काय कारण आहे? त्याच्या पाठीमागची तुम्ही गणित पाहता की त्या शेतकऱ्याला मदत होते, ते जनावर त्याच्या दारात मरून पडणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे. या गोष्टीचं देखील पोलिसांनी आणि जे कोणाचे काम करणारे मित्र बांधव आहेत त्यांनी देखील काही गोष्टीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या देशात बाबासाहेबांचं संविधान आहे.
हा देश बाबासाहेबांच्या संविधानावरती चालतो आणि या बाबासाहेबांच्या संविधानावरती चालणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाजात अन्याय अत्याचार होतात त्याला पाठिंबा देणं आणि त्याला सहकार्य करणं आणि त्या खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचं संविधानाचा विषय घेऊन बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळे आज आपण इथे एकत्र आलेलो आहे. बाबासाहेबांच्या संविधानानं सांगितलेलं आहे कुणावरती बंदी नाही, कुणी काय खावं, काय आणावं, काय विकावं, कुठे ठेवावं, काय करावं. आणि मग जर आम्ही करत असेल तर तुमची काय अडचण आहे? तुम्हाला का तेवढ्या वेदना होतात? तर ह्या देखील गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या या कुरेशी समाजाच्या या मोर्चाला पाठिंबा देतो आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेस तुम्हाला कधी कुठे गरज लागली तर दलित महासंघ आणि सुनील आवडे तुमच्या सोबत आहे अशा प्रकारची ग्वाही देतो आणि माझं 2 वर्ष संपतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. यानंतर दादा आता आपण आपलं मनोगत अगदी 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं ही विनंती. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज आप सभी लोग यहाँ पे एक जिम्मेदार बोल के हाजिर हो गए, इसके लिए मैं आप तमाम कुरैशी बिरादरी का एक स्वागत करता हूँ कि आज आप में जागने की सोच जागी है. मेरे दोस्तों, अभी मेरे साथ बहुत सारे लोगों ने मेरे पहले बात की है. मैं बोलना चाहता हूँ ये जो लड़ाई है ये लड़ाई पर्सनल मेरे हिसाब से पर्सनल मैंने 2010 में शुरू की. 2012 तक कत्तलखाना था. 2012 के बाद कत्तलखाना बंद कर दिया गया राजकीय दलों के अंदर. 2013 पास से अपनी परेशानी शुरू हो गई. 2016 में अपने खुद केसेस चालू हो गए गोरक्षकों के माध्यम से. उसके आगे टाइम निकलते गया पर 2013 में पहला कत्तलखाने का प्रस्ताव आपके डिस्ट्रिक्ट के अंदर पहला प्रस्ताव से गया, वो अपना गया नगर पालिका के अंदर. वो प्रस्ताव को दबाया गया, कत्तलखाने का मामला है बोल के. वो आज तक प्रस्ताव दबेला है. अगर गवर्नमेंट चाहती, नगर पालिका चाहती तो कत्तलखाना वहां पर डेवलप कर सकती थी. फिर भी बॉडी मीटिंग के अंदर उनके मीटिंग एजेंडा के अंदर ऐसा तय हुआ कि कुरैशी जमात को 2 एकड़ का टुकड़ा बाहर का रिजर्वेशन का दिया जाए कत्तलखाने के वास्ते. वो भी जगह आरक्षित है. खाली बनाना या बना के लेना. आज तुम जागे हुए, अभी यहाँ से अच्छा जागे रहो, कुछ सब कुछ चीजें यहाँ बना के लेंगे. अपने सब है यहाँ पे. बीफ का मार्केट है, तुम शान में गोश्त बेच सकते. जो भी है तुम्हारे को लीगल है, अनलीगल कुछ नहीं. इसका पुरावा मेरे पास है यहाँ फाइल के अंदर. जो भी नौजवान को देखने का पुराना होना है तो मेरे पास है. सब देखो पढ़ के अंदर. उसके अंदर तुम्हारे वास्ते कितना काम करके बुनियादें अभी तक रखा गया है. खाली तुम्हारी सोच बनना जरूरी है, तुम्हारे में जागना जरूरी है. आज वक्त निकल के जाएंगे, जागेंगे कब और आगे बढ़ेंगे कब? मैं बुजुर्ग, यहाँ जितने भी बुजुर्ग हैं हाजी साहब, वो सबसे विनती करता हूँ कि आप ये माहौल को आगे बढ़ता रखे. जो भी कुछ आपके कान पे गलत आता है वो बात को निकाल के छोड़ो और तुम ये बात आगे लेके चलो और कौम की तरक्की के लिए फायदा उठाओ. मैं अभी आज आप जमा हुए. अभी एक 10 साल के अंदर आपले कितने जानवर पकड़े गए, कितने केसेस हुए, इसका कुछ पुरावा नहीं है. खाली केसेस करते, जनावर अंदर डालते, आपले को धमकाते, आपली गाड्या वाहन पिहन सब छीन के लेते. तो ये जो आपले को तकलीफ है गोरक्षकों की, ये भी तकलीफ थामने वाला. तहसीलदार साहब ने इस पर ध्यान देने वाला, पुलिस प्रशासन ने ध्यान देने वाला. ना हाथ हमारे पर केसेस होते. हम व्यापारी, हम अच्छा भी जानवर खरीदते हैं, बुरे भी जानवर खरीदते. हमने जानवर खरीदना क्या ना खरीदना ये भी तुम्हें बोलो, नहीं तो हमें जानवर खरीदने का भी बंद करते. दूसरी बात ऐसी है कि सबसे ज्यादा तकलीफ शेतकरी को भी है. अगर उनका भाकर जानवर अगर बेचेगा है तो उन्हें कुछ करके खाएगा. और खास बात बोले क्या है, शेतकरी की बैंक क्या है, जानवर उन्हें नवा चुना करते रहता हमेशा.
तो इस वजह से ये जो तकलीफ है कुरैशी समाज को, तो ये तकलीफ जो है गोरक्षों के मार्फत बहुत बड़ी तकलीफ होती है। तो ये तकलीफ थामना और क्या इसको अच्छा निर्णय हमारे को देना शासन ने पूरे महाराष्ट्र पर जो अभी बंद है वो बंद तो रहेगा, योग्य निर्णय ऊपर से लिया जाएगा तो सब ज्यादा फिर दोबारा चालू होगा। मैं आपको गवाही देता हूँ। और मैं कुरैशी समाजाच्या वतीने मी शासनाला विनंती करतो, आमच्या समाजाच्या न्याय हक्काचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। यानंतर अकबरभाई कुरैशी हे आपलं मनोगत व्यक्त करतील। अस्सलाम वालेकुम। आमच्या समाजाच्या मागण्या बार्शी शहर तालुक्यामध्ये शेतकरी व जनावरे बार्शी शहर तालुक्यामध्ये शेतकरी व जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी यांना गोरक्षक यांच्याकडून होणारा त्रास बंद करावा, कुरैशी समाजावर होणारा अन्याय थांबावा। जोपर्यंत योग्य असा न्याय मिळत नाही तोपर्यंत बार्शी शहरातील व तालुक्यातील कुरैशी समाज जनावरांची खरेदी बंद करणार आहे। असे व्यापार देखील बंद करणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरैशी समाजाचा व्यापार बंद ठेवणार आहे असे आंदोलन सुरू केले आहे। शेतकऱ्यांच्या शासनाकडून अनुदान मिळावे, गोरक्षक यांच्याकडून कुरैशी समाजावर वारंवार होणाऱ्या पोलीस केसेस थांबावी ही आमची विनंती आहे। कुरैशी समाज हा अडाणी समाज आहे। आमचा जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यापार पारंपरिक व्यवसाय आहे। आज आम्ही सर्व व्यापार बंद केल्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्हाला त्वरित न्याय मिळावा। बार्शी शहराला कत्तलखाना मंजूर असून देखील नगरपालिकेचे चुकीमुळे व व्यवस्थापनामुळे कुरैशी समाजावर त्याची कारवाई त्वरित करावी। शेतकऱ्यांची बँक म्हणजे त्यांच्याजवळ असणारे जनावरांचा आहे त्यांच्या आर्थिक नियोजनाचा देखील विचार करण्यात यावा। वरील आमच्या व शेतकऱ्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे। आमचा कुरैशी समाज हा पूर्ण समाज आलेला आहे आणि शेतकरी बांधवही इथं हजर आहे, उपस्थित आहे। या ठिकाणी आता नायब तहसीलदार साहेबांना या ठिकाणी कुरैशी समाजाच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येत आहे। सर्वांनी पुढे या। तुम्ही जावा पुढे, एक मिनिट शब्द बोलू द्या, नंतर साहेबांना बोलू द्या, सगळेजण शांत राहा।
या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब यांना कुरेशी समाजाच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे. निवेदन साहेबांनी स्वीकारलेलं आहे, तर साहेबांनी त्या निवेदनावर आपलं मत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज बार्शी शहरातील कुरेशी समाज बांधव त्यांच्या समाजाच्या व शेतकऱ्यांच्या मागण्याबाबतचं निवेदन आज मोर्चा काढून तहसील कार्यालयात सादर केलेलं आहे. त्यांच्या न्याय मागण्या तात्काळ शासन स्तरावर कळवण्याची दक्षता घेत आहोत. थँक्यू सर. आज या ठिकाणी जो आपला मुकमोर्चा या ठिकाणी आज तहसील ऑफिसवर बार्शी शहरामधून कुरेशी समाजाच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी व्यापारी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे नायब तहसीलदार साहेबांना. आणि आता आपल्या मोर्चाचं याच ठिकाणी आपला मोर्चा थांबतोय आणि शांततेनं सर्वांनी आपापल्या घरी जावं आणि पोलिसांनी चांगला बंदोबस्त दिला त्याबद्दल बालाजी कुकडे साहेबांचं, नालकुल साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं मोर्चाला आल्याबद्दल कुरेशी समाजाच्या वतीनं व शेतकरी बांधव व्यापाऱ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मोर्चा इथं संपला असं कुरेशी समाजाच्या वतीनं जाहीर करतो. ही सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि आजचं जे निवेदन या ठिकाणी नायब तहसीलदार साहेबांनी जे स्वीकारलंय ते शासन दरबारी लवकरात लवकर त्यांनी द्यावा आणि कुरेशी समाजाला व शेतकरी व्यापारी समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा. ओके, रुको जरा, सब जने रुको. दलित समाज यांच्या वतीनं देखील या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे.